नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरती सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू होते त्यामध्ये तारीख पर तारीख पडते. आता नवं काय झालं म्हणाल तर न्यायमूर्ती शरद बोबडे हे अनुपस्थित आहेत आणि त्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीमुळं उद्याची जी प्रस्तावित सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. कधी आहे त्याची तारीख आपल्याला नंतर कळेल, पण तुर्तास तरी उद्या जी अंतिम सुनावणी अयोध्या खटल्याची सुरू होणार होती ती होणार नाहीये, ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्याआधी काय झालं तर त्याआधी असं झालं की 10 जानेवारीला मागच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती यू ललित यांच्यावरती आक्षेप घेण्यात आला. हा आक्षेप काय होता तर भाजपचे नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचा खटला त्यांनी 1994 साली तो सुद्धा बाबरी मशीद जमीनदोस्त केल्यानंतर लढला होता. आक्षेप घेण्यात आला आणि म्हणून ते स्वतःहूनच न्यायमूर्ती यू ललित घटनापीठातून बाहेर पडले. त्यानंतर 25 जानेवारीला असं ठरलं की नवं घटनापीठ जे आहे त्यामधून न्यायमूर्ती यू ललित यांच्याबरोबरच न्यायमूर्ती NV रमन्ना हे सुद्धा बाहेर पडले आणि या दोघांच्या जागी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती S अब्दुल नजीर या दोघांचा नव्या घटनापीठामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता जे घटनापीठ नवं 5 न्यायाधीशांचं असणार आहे ते सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालचं घटनापीठ असणार आहे. त्यामध्ये धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर अशा 5 लोकांचा समावेश असणार आहे आणि त्यांच्याकडून आता पुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पण 29 जानेवारीला म्हणजे उद्या जी अंतिम सुनावणी अयोध्या खटल्याची सुरू होणार होती ती पुढे ढकलण्यात आली आहे. याच वेळी जे केंद्रीय कायदे मंत्री आहेत रविशंकर प्रसाद ते असं म्हणालेले आहेत की सुप्रीम कोर्टाने ही तत्परता का दाखवत नाहीये किंवा सुप्रीम कोर्टाला तत्परता का दाखवता येत नाहीये. सुप्रीम कोर्टाला माहिती आहे की हा जनतेच्या आस्थेचा प्रश्न आहे, तो 70 वर्षांपासून खितपत पडला आहे. अशा वेळी सुप्रीम कोर्टानं एखादं मेकॅनिझम किंवा तंत्र असं विकसित का केलं नाही की जेणेकरून लवकरात लवकर निवाडा होईल. हे आज त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे सुप्रीम कोर्टाला कायदेमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे. तर काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं म्हणाले की राम मंदिरासाठी जनतेची सहनशीलता आता संपत चाललेली आहे. सुप्रीम कोर्टानं या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास जर का सुप्रीम कोर्ट सक्षम नसेल तर सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं. आम्ही 24 तासात हा प्रश्न सोडवू असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. आणि उद्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाची प्रयागराज इथं महाकुंडाच्या ठिकाणी बैठक होते आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्यापूर्वी सर्व मंत्री हे गंगेत डुबकी मारणार आहेत किंवा स्वतःला तिथे आंघोळ करून घेणार आहेत आणि त्यानंतर योगी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते हजर असणार आहेत. तिथं आता नेमकं काय होतं हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत की भाजपकडनं सुप्रीम कोर्टाला इशारा दिला चाललाय की तुम्हाला तत्परता का दाखवता येत नाही. दुसरीकडे योगी आदित्यनाथ म्हणतायत सुप्रीम कोर्ट सक्षम नसेल तर आमच्या हातात हा प्रश्न द्या, आम्ही 24 तासात तो सोडवू. म्हणजे काय त्यावरती आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये मोहन साळेकर आहेत, विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत. आपल्यासोबत मुस्लिम अभ्यासक शाकीर शेख आहेत. तसंच आपल्यासोबत गांधीवादी नेते डॉक्टर विवेक कोरडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत जालन्याहून जिथं राज्य भाजपची आज कार्यकारिणी होती तिथनं भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर सुद्धा आहेत. मी सुरुवातीला गणेश खणकर यांच्याकडे जातो. गणेश खणकर, ठीक आहे, मला सांगण्यात आलेलं आहे नेहमीप्रमाणे की गणेश खणकर यांच्याकडे जाऊ नका, नंतर जा, ते काहीतरी स्फोटक बोलतील आणि विषयाला वेगळं वळण लागेल. ठीक आहे, आम्ही मोहन साळेकर यांच्याकडे येतो. मोहन साळेकर, तमाम हिंदूंना ज्यांची आस्था आहे की राम मंदिर बनावं त्यांना असं वाटतंय की हे सगळं काही जाणीवपूर्वक होतंय. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची अनुपस्थिती
त्यामुळं सुनावणी पुढे ढकलणं जाणं किंवा घटनापीठावरती आक्षेप घेतला जाणं किंवा घटनापीठातनं 2 न्यायमूर्तींनी बाहेर पडणं, दोघांचा समावेश होणं, त्यामध्ये एक मुस्लिम न्यायाधीश आता आहेत, त्यांचा नव्यानं समावेश झालेला आहे, याकडे तुम्ही कसं बघता? आशिष, माननीय न्यायालयाच्या संदर्भात काही टिप्पणी करणं योग्य होणार नाही. तरी पण संशयाला जागा आहे. मुस्लिम संघटनांचा दबाव आला आणि ललित यांनी स्वतःला त्यापासून बाजूला घेतलं. त्यावेळेला जो आक्षेप घेण्यात आला तो मुस्लिम न्यायाधीश नसल्याबद्दल घेण्यात आला होता आणि त्यानंतर मुस्लिम न्यायाधीश त्या खंडपीठामध्ये त्याचा समावेश होतो. ह्या एका घटनेवरून असं म्हणायला कुठेतरी जागा राहते असं मला वाटतं. आज जो काही न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, निर्णय म्हणण्यापेक्षा न्यायालयाने जे काही पुढची तारीख दिलेली आहे त्या संदर्भात कायदा मंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि कायदा मंत्री असं म्हणाले की हा जनतेच्या भावनेचा प्रश्न आहे आणि न्यायालयाने याच्यामध्ये अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. मला असं वाटतं कायदा मंत्र्यांच्या या स्टेटमेंटच्या संदर्भात ते म्हणाले हे योग्यच आहे, पण वास्तविक पाहता न्यायालयाचा निर्णय 2 वर्षांनी येऊ दे, 20 वर्षांनी येऊ दे किंवा आणखी 200 वर्षांनी येऊ दे, आज सरकारच्या हातात काय आहे? सरकारच्या हातामध्ये आर्टिकल 300A च्या अनुषंगाने सरकार ही जमीन जी सरकारच्या ताब्यात आहे 1993 साली, ती जमीन सरकार कोणत्याही संस्थेला राम मंदिराच्या निर्माणासाठी देऊ शकते. कारण काँग्रेसने 1996 मध्ये त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी एक कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलंय की या ठिकाणी जर मंदिर आहे असं सिद्ध झालं तर ही जागा हिंदूंना मंदिर बांधण्यासाठी देण्यात येईल. सरकार जरी बदललं तरी मागच्या सरकारचं प्रतिज्ञापत्र त्याची अंमलबजावणी करणं ही जबाबदारी यावेळच्या सरकारवर येऊन पडते आणि म्हणून यावेळचं सरकार सुद्धा त्या संदर्भात एक निश्चितपणे भूमिका घेऊ शकतं आणि न्यायालयाला म्हणू शकतं की न्यायालयाचा निर्णय कधीही येऊ दे, ज्या वेळेला न्यायालयाचा निर्णय येईल त्यावेळेला या संदर्भात जो कोणाच्या बाजूने येईल त्या संदर्भात आम्ही कॉम्पेन्सेशन देऊ, त्या जमिनीच्या संदर्भातला मोबदला देऊ आणि ही जमीन राम मंदिराच्या निर्माणासाठी देऊ. कारण अशा प्रकारची भूमिका अनेक वेळा सरकारने घेतलेली आहे. कारण हा जो सूट आहे हा टायटल सूट आहे, जमिनीची मालकी कोणाकडे असावी या संदर्भातला सूट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की रविशंकरजी जे म्हणाले त्याचं मी स्वागत करतो, पण त्याचबरोबर रविशंकरजींना या माध्यमातून मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेली 7 वर्ष 2010 साली अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर 7 वर्ष झालेली आहेत. या 7 वर्षामध्ये केंद्र शासनाने न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा म्हणून काय केलं? वास्तविक पाहता या सरकारने काहीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. केवळ पोपटपंची करून केवळ बोलणं किंवा शब्दांचे बुडबुडे उठवून हा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं आज याच्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन चर्चा झाली पाहिजे. तू मै करण्यात काही अर्थ नाही, काँग्रेस आणि बीजेपी यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. हा प्रश्न एक राष्ट्रीय प्रश्न आहे, त्या भूमिकेतून याच्याकडे बघितलं पाहिजे आणि म्हणून विश्व हिंदू परिषद म्हणून मला असं वाटतं की ही जमीन तात्काळ सरकार कोणत्याही संस्थेला देऊ दे, विश्व हिंदू परिषदेला द्या किंवा निर्मोही आखाड्याला द्या किंवा आणखी कुणाला द्या, पण मंदिराचं बांधकाम हे तातडीने सुरू होऊ शकतं आणि कोर्टाचा निर्णय ज्या वेळेला येईल त्यावेळेला आवश्यकता असेल तर सरकार त्या बदल्यात कॉम्पेन्सेशन देऊ शकतं. आशिषजी, उद्या तुमचं घर सुद्धा सरकारला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे योग्य तो मोबदला देऊन आणि म्हणून ही विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. त्यासाठी माझी संमती असेल नसेल तरीही अर्थात ठीक आहे. आपल्यासोबत शाकीर शेख आहे आणि गणेश खणकर मी तुमच्याकडे येणार आहे. विश्व हिंदू परिषदेनं जो प्रश्न विचारलेला आहे भाजपच्या नेत्यांना, मग ते योगी आदित्यनाथ असतील किंवा केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद असतील, त्यांना जो प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी मी तुमच्याकडे येणार आहे. पण आधी मी शाकीर शेख यांच्याकडे जातो, मुस्लिम अभ्यासक आहेत. शाकीर शेख, योगी आदित्यनाथ असतील, रविशंकर प्रसाद असतील किंवा आता मोहन साळेकर असतील विश्व हिंदू परिषदेचे, म्हणजेच विश्व हिंदू परिषद असेल, प्रत्येक जण हा सुप्रीम कोर्टाला इशारा देतोय की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा,
तुम्ही ते का करत नाही? तुमच्याकडे मेकॅनिझम नाही, तुम्ही तत्परता का दाखवत नाही? तुम्ही आर्टिकल 300H चा वापर का करत नाही? एक प्रकारे सुप्रीम कोर्टाला इशारा देण्याचा किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत नाही? अर्थातच हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा भागच झालेला आहे. सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या देशामध्ये ज्युडिशरी, लॉ अँड ऑर्डर अँड लेजिस्लेशन हे स्वतंत्ररित्या काम करणाऱ्या आपल्या संस्था आहे आणि त्यांना पूर्ण अधिकार आहे, त्या एकमेकाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हा मुद्दा जो आहे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. आपण आता बघितलं की तुम्ही हे म्हणाले की आक्षेप घेतल्यानंतर मुस्लिम न्यायाधीशाला त्याच्यामध्ये घेण्यात आला. मुस्लिम न्यायाधीशाला साहेब जरी घेण्यात आला तरी जे काय न्याय होणार आहे तो संविधानाला समोर राहून आणि संविधानाच्या आधारेच होणार आहे. मुस्लिम न्यायाधीश आला म्हणजे तो काय शरिया बोर्डनुसार निर्णय घेणार नाही आहे. जे काय पुरावे उपलब्ध असतील आणि जे काय कागदोपत्रे असतील त्या आधारे निर्णय होणार आहे. आणि आपण मागच्या वेळेस सुद्धा आपल्या लक्षात आलंय की याच्यामध्ये हजारो प्रति कागदांची आहे, हजारो कागदपत्रे, त्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे. आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय पुढे जाऊन होऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाला कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता किंवा घाई न करता आपण त्यांना स्वतंत्ररित्या त्यांना आपला वेळ घेऊ द्या आणि त्यांच्या निर्णयाची वाट बघायला पाहिजे. कारण बाबरी मशीद पाडल्याला सुद्धा 26 वर्ष झाले, पण आपण बघतोय की हे 4.5 वर्षाचा काळ गेल्यानंतर हे 6 महिन्यातच याबाबत का जास्त चर्चा होत आहे आणि का आपला हा विषय काढला जातोय की आताच मंदिराबद्दल काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे. आपण सगळं कशासाठी हे करतोय? ईश्वराची पूजासाठी आपण हे करतोय. राम हे आदरणीय राम यांना आपण सगळं आदर करतो आणि तसेच जर मशीद झाली तर ते सुद्धा ईश्वराचीच पूजा करणार आहे. आणि आपण सगळ्यांना माहित आहे का या सगळ्या सृष्टीचा निर्माता एक ईश्वर आहे आणि प्रत्येक आपल्या परीने पूजा आज सुद्धा करतोय. मग त्यामुळे ईश्वराची पूजा कधीच भक्ती बंद होणार नाही. त्यामुळे आपण न्यायालयावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे कोणाली जागा हस्तांतर करू द्या किंवा हे कधी असला प्रकार साहेब हा श्रद्धेवर किंवा आस्थेवर न्यायालयाचे निर्णय होत नसतात. त्यामुळे या गोष्टीची दुसरा एक मुस्लिम घटक ज्या या देशाचा भाग आहे 17% म्हणा का 20% म्हणा ते सुद्धा राहतात. आणि मला असं वाटतं जर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर मग कोणाच्याही मनात काही शंका कुशंकाला जागा राहणार नाही. त्यामुळे कंपल्सरी ॲक्विजिशन करण्याबद्दल जे साहेब म्हणाले तर तशी काही गोष्ट केली तर ह्या देशाचा आपला काही घटक काही लोक काही लोकसंख्या नाराज होऊ शकतं. त्यामुळे असलं काही करू नये आणि न्यायालयाला पूर्ण अधिकार देऊन आपण वाट पाहावी. 26 वर्ष आपण वाट पाहिलो, त्याच्या आधी 70 वर्ष वाट पाहिलो, तर या पुढे सुद्धा साहेब काय होणार आहे? अजून त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आपण दबाव आणू नये. आणि या देशाला जे काही गरज आहे आज त्या देशाला शांततेची, सलोख्याची, एकमेकाला आणि विकासाची गरज आहे. त्याच्यावर जर सगळ्यांनी जे काही बुद्धिवंत किंवा जे काही राजकीय आपले सत्ताधारी पक्ष आज जे करताय त्यांना मी असं विनंती करतो की आज देशाला आपण काही वचननाम्यामध्ये पूर्तता जे आपण सांगितलेलं होता की आपण बेरोजगारांना रोजगार मिळू ते किती टक्के साध्य झाला? ठीक आहे. कणकण में बसे है राम असं भाजपही म्हणतं, विश्व हिंदू परिषदच म्हणतं असं नाही. पण भाजपचे नेते आज जे काही बोलतायत त्यावरनं काय बोध घ्यायचा? गणेश खणकर, रविशंकर प्रसाद यांचं स्टेटमेंट खूप म्हणजे त्याला म्हणूया ना खूप योग्य वेळी योग्य स्टेटमेंट आहे तुमच्या दृष्टीनं असं तुम्हाला वाटतंय का? ते काय म्हणतायत बघा, जनतेच्या भावनाशी किंवा आस्थेशी राम मंदिराचा प्रश्न जोडलेला आहे, तो 70 वर्षांपासून अधांतरित आहे. अशा वेळी अयोध्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आतापर्यंत एखादं मेकॅनिझम किंवा तंत्र का विकसित केलं नाही? आणि त्याच वेळी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काल काय म्हणाले? राम मंदिरासाठी जनतेची सहनशीलता आता संपत चालली आहे. सुप्रीम कोर्ट या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं. आम्ही 24 तासात हा प्रश्न सोडवू. याचा अर्थ काय घ्यायचा गणेश खणकर? नाही, असं आहे की
मला असं वाटतं की राम मंदिराच्या बाबतीत संपूर्ण हिंदू समाजानं जी सहनशीलता आजपर्यंत दाखवलेली आहे आणि ज्या सहनशीलतेने आम्ही उच्च न्यायालयाकडे निर्णय येईल म्हणून वाट पाहतो, हे पाहिल्यानंतर आपण सकारात्मकतेने घ्यावं असंच मला वाटतं. आता असं आहे की पण तुमच्या नेत्यांना वाटत नाही ना, प्रश्न तो आहे. तुम्हाला वाटून उपयोग नाही. योगी आदित्यनाथ यांना वाटत नाही, स्वतः कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांना वाटत नाही. त्यांनी असं आहे ना की मग त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याचेच मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. मी माझं म्हणणं पूर्ण केलेलं नाही ना. त्यानंतर आता जे म्हणतात की या 6 महिन्यातच काय झालं, 6 महिन्यातच काय झालं, तर या संदर्भामध्ये सुनावणी व्हावी असं या गेल्या वर्षी मे मध्ये ठरलं होतं की त्यावेळेला या संदर्भात उच्च न्यायालय सुनावणी सुरुवात करेल. त्यानंतर ठरलं की आपण ही ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास करायची. त्यानंतर मग परत आपण डिसेंबरची तारीख दिली. आज परत एकदा झालं, त्यावेळी न्यायमूर्तींचा विषय आला. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही ना काही कारण यामध्ये येतंय आणि या संदर्भातली सुनावणी पुढे ढकलली जाते. बरं, यामध्ये आज रविशंकर प्रसादजी जे म्हणाले, मला एक सांगा, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी जर का या संदर्भामध्ये जनभावना आता काय आहे ती जर त्यांनी मांडली असेल तर मला यामध्ये चूक काय वाटतं. योगी आदित्यनाथ हे म्हणाले असतील की हिंदूंच्या भावना आहेत, तर त्यात चुकलं काय. ज्या पक्षाचं सरकार सत्तेवर येतं हे कुणा ना कुणाच्या पाठिंब्याने येत असतं आणि ज्यांनी पाठिंबा दिलाय त्या पाठिंब्याचा एक भावना असते ना, आणि आम्ही त्याचा आदर करतोय. बरं, हे करत असताना आम्ही न्यायालयाचा अनादर केला असं तर नाहीये ना. आम्ही थांबलोय. अनेक वेळेला देशाचे पंतप्रधान असोत, अनेक नेत्यांनी या संदर्भात हेच उद्गार काढलेले आहेत की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहतोय. मी यापूर्वी अनेक वेळेला आपल्या या चॅनलवरची चर्चेत सहभागी झालेलो आहे आणि त्यावेळेला मी वाक्य बोललोय, आज परत एकदा म्हणतो, द डिसिजन इज डिलेड, डिसिजन डिनाईड. आपण हिंदू समाजाच्या सहनशीलतेचा किती अंत पाहणार आहात. त्यावेळेला एकदा चर्चा सुरू असताना हा विषय आला की चंद्रशेखर पंतप्रधान असताना हा निर्णय जवळपास नक्की झाला होता, फक्त त्या वास्तूचा विषय सोडून बाकी सगळं नक्की केलं होतं. आम्ही त्यालाही तयार झालो. हिंदू समाज हा रामाचा आस्थेचा विषय घेऊन तुमच्याशी चर्चा करायला तयार होता. कदाचित त्यावेळेला विषय सुटला असता, पण हा विषय सुटू नये असं मानणारा सुद्धा एक खूप मोठा वर्ग आहे ना की ज्यांना याचं राजकारण करायचंय. आम्हाला याचं करायचं नाही. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करतोय, पण न्यायालयाची प्रतीक्षा करता करता कुठेतरी आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नये असं जर का या देशातलं जनमानस झालं असेल आणि ते जर आम्ही प्रकट केलं असेल तर यात चूक काय असं मला काही वाटत नाही. आणि पुन्हा आचारसंहिता लागायला 1च महिना उरला आहे गणेश खणकर. 1 महिन्यात जर का काही नाही झालं सुप्रीम कोर्टाकडून तर मग पुढे काय, हाही प्रश्न भाजपच्या नेत्यांना सतावतोय. नाही, असं आहे की प्रश्न भरपूर आहेत. आपण चर्चा राम मंदिराची करतोय आणि माझे सन्माननीय आता सहभागी झालेल्या चर्चेत ते बेरोजगारीवरती घसरलेत. आता या सगळ्यांची अडचण आहे ती मला माहिती आहे, कारण शेवटी मी भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे बसलेलो आहे. त्यांची अडचण मी समजू शकतो. आमचा ह्या बाबतीतलं राम मंदिराचं आमचं धोरण नक्की आहे. राम मंदिर हे बांधणारच, हे मी आज ठासून सांगतो. पण हे बांधत असताना कुठेही या देशातलं सौराष्ट्र बिघडू नये ही आमची भूमिका आम्ही अनेक वेळा मांडली. सुप्रीम कोर्टाला काही डेडलाईन देताय गणेश खडकर? सोबत घ्यायचं, सुप्रीम कोर्टाला काही डेडलाईन देताय करायचंय. रविशंकर प्रसाद यांच्या बोलण्यातून ते दिसलंय. सुप्रीम कोर्टाला डेडलाईन आम्ही कशी देणार? सुप्रीम कोर्ट एक मंदिर बांधणारच. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तुमच्या, तरी बांधणार. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर विवेक कोरडे, मी तुमच्याकडे येणार आहे. त्यांच्याच प्रश्नातला, त्यांच्याच उत्तरातला धागा घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. हा, बोला 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 गणेश खडकर बोला. ते पण हिंदू आहेत, त्यांना आक्षेप आहे. तुम्ही म्हणालात की सर्व हिंदूंच्या आस्था जोडलेल्या आहेत, ते म्हणतात माझी आस्था जोडलेली नाही. बोला. नाही, त्यांची आस्था जोडलेली की नाही जोडलेली आमच्याशी आमचं काही संबंध नाही. आम्ही आदर सगळ्यांचा करतो, पण आमच्या आदर करण्याचा कुणीही गैरअर्थ काढू नये एवढंच मला सांगणं आहे. ठीक आहे. एवढी वर्ष भाजपचे नेते असतील, विश्व परिषदेचे नेते असतील किंवा उजव्या विचारसरणीचा कोणी असेल, राम मंदिराचा प्रश्न आला
की हा प्रश्न हिंदूंच्या आस्थेशी भावनेशी जोडलेला आहे, त्यामुळं न्यायालयानं आमच्या भावनांचा आदर करावा असं बिनदिक्कतपणे सांगितलं जातं. पण आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या मालकीचा हा वाद आहे, हा खटलाच जमिनीच्या मालकीचा आमचं आहे. चुकतंय काय? अशा वेळी न्यायालयासमोर जे पुरावे असतील त्यानुसार निवाडा होईल. मग इथं आस्थेचा किंवा भावनेचा प्रश्न आला कुठं? अशी जी भाजपचे प्रवक्ते माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही एकाच गावात राहतो, पण त्यांनी जे इथे म्हटलं की आम्ही मंदिर बांधणारच, याच्यावरती मात्र माझा आक्षेप आहे. जो खटला न्यायालयात प्रलंबित आहे त्याचा निकाल काय लागेल, म्हणजे निदान राजकीय पक्षाच्या जबाबदार राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी न्यायालयाचा निर्णय आम्ही मानू किंवा जे काय आम्हाला कायदेशीर करता येईल असं त्यांच्या म्हणाले. पालमपूरच्या अधिवेशनात त्यांनी ठराव केलाय भाजपनी पण ते मंदिर चुकीचं आहे बांधणार ना. म्हणून. मग याने आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो असं म्हणू नये. माझा प्रश्न एकदम वेगळा आहे. माझा प्रश्न आहे की ज्यावेळेला एखादा कायदा मंत्री हा लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे असं म्हणतो आणि सर्वोच्च न्यायालय तत्परता का दाखवत नाही असं म्हणतो, कायदे मंत्र्यांना एवढा विसर पडतो. 2 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की हा इश्यू आमच्यासाठी प्रायोरिटीचा नाही, चोख शब्दात सांगितलेला असताना सुद्धा कायदा मंत्री तोच परत प्रश्न विचारतात आणि योगी आदित्यनाथ म्हणतात 24 तासात आम्ही हा प्रश्न सोडू. ज्यांच्या राज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरला 80 लाख रुपये नाहीत म्हणून 400 बालकं मरतात, ते राज्य अर्ध कुंभमेळ्यासाठी 4000 करोड रुपयाचा खर्च करतो. अशा लोकांना बिलकुल सिरियसली घेऊ नये. उद्या त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पण तिथंच आहे महाकुंभला. हे किती नाटकं करायची असतील ते करू द्या. हा सगळ्या हिंदूंच्या आस्थेचा विषय नाही. मला त्याच गोष्टी परत या ठिकाणी बोलायच्या नाहीत. मी 2 वेळा बोललेला कुणाकुणाच्या आस्थेचा विषय नाही. सवाल आहे, मला पुरा करू द्या की मुस्लिम न्यायाधीशाची नेमणूक इथे नाहीये म्हणून हा खटला प्रलंबित झाला, अशी जर मागणी खरंच कोणी केली असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. कुठलाही न्यायाधीश या देशाचा हिंदू किंवा मुसलमान नसतो, ही लक्षात घेतली पाहिजे. आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते असं म्हणतात की हा राष्ट्रीय प्रश्न आहे. हा राष्ट्रीय प्रश्न असू शकत नाही. हा काही धर्मातल्या धर्मांधांचा आणि त्याच्यावरती मतांचं राजकारण करणाऱ्यांचा प्रश्न आहे. या देशाचा राष्ट्रीय प्रश्न सर्वांना शिक्षण मिळण्याचा आहे, सर्वांना आरोग्य सुविधा मिळण्याचा आहे, रोजगार मिळण्याचा आणि निवास मिळण्याचा आहे. आणि जमाते इस्लामीचे प्रवक्ते या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची जी तारीफ करत होते त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला शहाबानू खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता तेव्हा या धर्माच्या नावाचं राजकारण करणाऱ्या लोकांची भूमिका काय होती याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे केवळ विश्व हिंदू परिषद किंवा भाजपच कम्युनल कार्ड खेळत नाहीये, तर ही अशी जमाते इस्लामी सारख्या संघटना सुद्धा या देशामध्ये कम्युनल कार्ड खेळतात. आणि याच्या पुढचं मला म्हणायचंय की जनभावनांशी खेळू नका. म्हणजे काय? जनभावना अस्पृश्यता मानण्याची असेल, जनभावना महिलांनी मंदिरात जाऊ नका असं म्हणायची असेल, त्या जनभावनेचा आदर करायचा. त्यामुळे मला असं वाटतं की प्रवक्त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी केलं पाहिजे. आणि कुठल्याही धर्माचा कम्युनलिझम हा तितकाच निषेधार्ह आहे, मग तो हिंदूंचा असू दे नाही तर मुसलमानांचा असू दे. शहाबानू खटल्यामध्ये ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानला नाही, वेगळा कायदा करायला लावला, त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे अशा गोष्टी करू नयेत. आणि तेच मी हिंदू धर्माचं राजकारण करणाऱ्यांना म्हणतो. ठीक आहे. आणि शहाबानू प्रकरणामध्ये ज्यांच्याकडनं घोडचूक झाली ते काँग्रेस सुद्धा आता राम मंदिराच्या प्रश्नावर काही बोलत नाहीत. हरीश रोगे पुढे होऊन आले आहेत बोलायला, म्हणून मी त्यांना बोलतो करतो. हरीश रोगे, राम मंदिराच्या प्रश्नावरती काँग्रेसचे नेते बॅकफुटवर का? कपिल सिब्बल यांच्यामुळे बॅकफुटवर गेले ते तेव्हापासून बॅकफुटवरच गेलेले आहेत हरीश रोगे. पण मला एक पहिला मुद्दा हो थांबा, मी येतोय तुमच्याकडे. हरीश रोगे, काँग्रेसचा तर आवाज आहे का? तुम्ही सत्तेत आहात म्हणून काँग्रेसला ऐकत नाहीये, विरोधक आहेत ना ते. त्यांनी ऐकलं नाही तरी काही माझा आवाज काही त्यांना दाबता येणार नाही. आणि आपण जे म्हणालात की झाल्यावर तुम्ही माझं ऐका, हरकत नाही. आम्ही अजिबात दाबणार नाही. आता तुम्ही थांबणार का? पण हा आशिष, काँग्रेसने आम्ही थांबलो ना तुमचा आवाज ऐकल्यावर. पुढे पुढे बोला बोला बोला. आशिष, काँग्रेसने फ्रंट फूटवर किंवा बॅक फूटवर जाण्याचा प्रश्न याच्यामध्ये येतच नाही. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा जो प्रश्न आहे
तो प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहे आणि त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने करायचा आहे. कळलं का नाही? मी एवढंच सांगतो, हे सगळं नाटक का होत आहे? गेल्या वर्षाच्या दसऱ्याला संघाचा जो मेळावा होतो, त्या संघाच्या मेळाव्यामध्ये पहिल्या प्रथम मोहन भागवतांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि मग आता ह्या सगळ्या मंडळींना आता कंठ फुटलेला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये ही मंडळी कुठे झोपलेली होती? त्या रामाला वनवासामध्ये पाठवलेलं होतं, त्याचा कधीही उल्लेख केला गेला नाही. कळलं का नाही? किंवा त्याची चर्चा कधी गेली नाही. गेल्या 6-7 महिन्यापासून याची चर्चा व्हायला लागली आहे, कारण आता आणखी 3 महिन्याच्या नंतर इलेक्शन्स होणार आहेत. याने 5 वर्षापूर्वी 4.5 वर्षापूर्वी सत्तेमध्ये येताना जी काही आश्वासनं दिलेली होती तो सगळा जुमला ठरलेला आहे आणि हे सगळ्या जनतेमध्ये जाऊन पोचलेलं आहे. आणि त्यामुळे आता यांना वाटतंय की आपल्या पायाखालची वाळू आता घसरायला लागलेली आहे. आता फक्त रामाचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही, ही यांची भावना झाली. यांचा आस्थेचा वगैरे काही प्रश्न नाहीये. आस्था वगैरे हे सगळं टांगून ठेवलेलं आहे या मंडळीने. कळलं का नाही? रामाच्या नावावरती गेल्या 20-25 वर्षापासून सातत्याने यांनी राजकारण केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या वेळेला यांना रामाची आठवण व्हायला लागते, नाहीतर रामाला हे पूर्णपणे विसरून गेलेले आहेत. आणि अशीच मी आता बघतो, तुम्ही या ठिकाणी योगी आदित्यनाथचं स्टेटमेंट दाखवलं. अरे कुठल्या काळामध्ये आणि कुठल्या देशामध्ये आम्ही जगतो आहोत? हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशामध्ये तुम्ही धमकावण्याची भाषा करताय. आणि गेल्या 1-4.5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर या देशामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या ज्या संस्था आहेत, संविधानिक संस्था, त्या सगळ्या मोडून टाकण्याचा प्रयत्न या मंडळीने केलेला आहे. आणि यांना जर परत एकदा भारतीय जनतेने निवडून दिलं तर पुढच्या 19च्या नंतर आम्ही या देशामध्ये हुकुमशाहीच प्रस्थापित करू, हे यांचं स्वप्न आहे. कारण यांनी सांगितलेलं आहे, जाहीरपणे सांगितलेलं आहे की घटनेची मोडतोड करा. आम्ही घटना बदलण्यासाठी म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून यांचे अंतस्थ हेतू जे आहेत हे भारतीय जनतेला समजलेले आहेत. आणि एक भारतीय जनता ही अतिशय सक्षम आहे, राजकीय दृष्ट्या परिपक्व आहे. कधी कोण पाप करतो, कळलं का नाही, हे त्यांना बरोबर समजतं. या देशाला ठगवण्याचं काम, या देशामध्ये जुबलबाजी करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. भारतीय जनतेला हेही कळतंय माझ्या बाजूला कुठल्या वेळी मौन बाळगतं, जसं काँग्रेस मौन बाळगून आहे राम मंदिराच्या प्रश्नावर. प्रश्न असेच परत तुम्ही त्याचा उल्लेख केलात. या ठिकाणी आम्ही कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही. या ठिकाणी अनेक चर्चा झाल्या. या चर्चेमध्ये मुस्लिम विचारक आले, त्यांनी सुद्धा कधी असं म्हटलेलं नाहीये की कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही जाऊ. निर्णय आल्याच्या नंतर ते काय करतील ते आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांनी कधीही असं सांगितलं नाही की आम्ही कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊ. परंतु या ठिकाणी या पॅनलमध्ये किंवा याच्या अगोदरच्या अनेक चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असू देत किंवा व्हीएचपी असू देत, यांचे प्रतिनिधी सरळ सरळ त्या ठिकाणी कोर्टावरती दबाव आणून हा निर्णय झाला पाहिजे अशीच मांडणी करत असतात. आणि त्यामुळे यांचा अंतस्थ हेतू जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. मी एवढंच सांगतो, आमचा कोर्टावरती विश्वास आहे. कोर्ट जो काही निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आणि मुळामध्ये हा जो वाद आहे तो जमिनीचाच आहे. तिथे मंदिर होतं की नाही, तिथे मस्जिद होता की नाही, हा प्रश्न तिथे येत नाही. हा जमिनीचा वाद आहे. तो जमिनीचा वाद जो आहे तो कोर्टाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आपल्या पद्धतीने आणि त्यांची जी, आणि एकच काय प्रश्न आहे का? देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत, जीवन मरणाशी निगडित असलेले. ठीक आहे तुम्ही देणार का नाही? गणेश खणकर आता उत्तर द्या. तुम्हाला असं का वाटतंय सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यावरती विश्वास का नाहीये? योगी आदित्यनाथ असतील, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद असतील, यांना असं का वाटतंय? आणि आपल्याच बाजूने निर्णय येईल असंही का वाटतंय? त्यांचं लक्ष फक्त येणाऱ्या पार्लमेंटच्या इलेक्शन वरती आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतंय की हा निर्णय जो आहे तो येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये व्हावा. ही अगतिकता आहे का गणेश खणकर? ही अगतिकता आहे का? जर का महिनाभरात निर्णय लागला नाही तर कुठलंही पाऊल आम्ही उचलू शकू, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे का? आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छितो. मला एक सांगा, ज्या मुस्लिम विचारवंतांना तुम्ही आज बोलवले आणि कोरडे जे वाक्य म्हणाले की सर्व हिंदूंची आस्था नाही आहे. बघा, असं आहे, आम्ही या हिंदू
समाजामध्ये ज्या वेळेला मी जन्माला आलो, मला इतरांचाही आदर करणं मी माझं कर्तव्य मानतो, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या देशामधले सो कॉल्ड बुद्धिजीवी अयोध्येच्या राम मंदिरावरती बोलतात. म्हणजे हा सर्व समाजाचा विषय नाही असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता, सर्व समाज आपला आहे, मग काश्मीरामध्ये ज्या वेळेला आपल्या हिंदू समाजावरती आणलं होतं त्यावेळी कोण नाही बोलत हो? असं कोण बोलतंय? आपण राम मंदिरावर चर्चा करतोय म्हणून काही नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला. असं कोण बोललं? विषय तोच आहे. मला असं आहे, मला चर्चा करू द्या. आता मला माझा विषय मांडू द्या. आशिषजी, मला विषय मांडू द्या. ज्या वेळेला घटनेची आम्ही मोडतोड साहेब असा विषय मांडला जातो, मग त्यावेळेला माझं मत मांडू द्या. खडकर साहेब, त्या काश्मीर मधले पंडित जे आहेत ते सुद्धा म्हणतात माझं की मत तुम्ही मला मांडू द्या. 4.5 वर्षामध्ये काही केलं आता नाही. तुम्ही भाजपचा आवाज का दाबताय? ठीक आहे, बरं त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. गणेश खडकर, कंटिन्यू. मी येतो. अहो, आता काँग्रेसला का अडचण होते? निवडणूक आहे, काँग्रेस काही मुद्दे ठाम आहेत ते 1950-52. अहो, पण मग असं मी मगाशी म्हणालो तसंच म्हणतो ना की प्रश्न राम मंदिराचा आहे ना, तर त्याच वेळेला 3 तलाकच्या बाबतीतही आमची भूमिका ही माणूस म्हणून आहे. तिथे धर्म जात पंथ येत नाही. जे सो कॉल्ड बुद्धिजीवी या देशामधले आपली भूमिका मांडतात की हा राम मंदिर हा काही संपूर्ण समाजाचा नाही, आमचा विषय नाही. तुमचा नसेल, आम्ही तुमचं स्वागत करतो, पण किमान ज्यांचा विषय आहे किमान त्यांच्याविषयी तर आपण म्हणजे आदर कमी करू नका. दुसरा विषय, आम्ही घटनेची पायमल्ली करणार असा आशिषजी, खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोला पण ते कसं बोला हे काँग्रेसकडून शिकण्याची आवश्यकता आहे. तुमच्या मंत्र्यांनी सांगितलं की घटना बदलण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हा काही संघाचा अनंत कुमार नावाचे तुमचे मंत्री आहेत, त्यांनीच ते सांगितलं, जाहीरपणे सांगितलं की भारताची घटना बदलण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत. त्याचं उत्तर द्या. दिल्लीमध्ये खडकर त्याचं उत्तर द्या ना. मी प्रश्न उपस्थित केला. तुमच्या एका मंत्र्याने सांगितलं की आम्ही भारताची घटना बदलण्यासाठी सत्तेत आलेलो आहोत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या संविधानासाठी त्यांनी संसदेत विशेष अधिवेशन बोलवलं. हे तुम्ही काँग्रेसच्या लोकांना एवढ्या वर्षात कळलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या संविधानासाठी महात्मा गांधींचा पण सन्मान करता हो. असं तुम्हाला काय नाही वाटत? सुभाषचंद्र बोस विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते मोहन साळेकर यांच्याकडे जाणार आहे आणि मोहन साळेकर यांना मी एक स्पष्ट प्रश्न विचारणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यावरती विश्व हिंदू परिषद असेल किंवा भाजपमधले जे कट्टर नेते आहेत, मग योगी आदित्यनाथ असतील किंवा आणखी काही नेते असतील, यांचाही का विश्वास नाहीये. महिन्याभराच्या आत तुम्ही निकाल लावा, नसेल लावा तर अध्यादेश काढू द्या. अध्यादेश आणण्यासाठी इकडनं दबाव येतोय, तिकडनं दबाव येतो, कधी रेशीमबागीतनं येतो, कधी महालवरून येतोय, कधी प्रयागराजवरून धमकी देण्याचा इशारा होतोय. तर हे जे काही आहे हे काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यावरती विश्वास का नाहीये? 70 वर्षापासून थांबलो आहोत, तर आणखीन थोडा काळ थांबूया ना. का असं होतंय की केंद्रात भाजपची सत्ता आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे, तरी राम मंदिर होत नाहीये. म्हणून ज्याला राम मंदिर व्हावं असं वाटतंय तो जो कट्टर हिंदू आहे तो अगतिक झालाय. हा प्रश्न मी साळेकर यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी आणि लक्षवेधीमध्ये चर्चा होते राम मंदिराच्या प्रश्नाची. सुनावणी दर सुनावणी तारीख पुढे ढकलली जाते आहे. अजूनही उद्या जी म्हणजे मंगळवारी 29 जानेवारीला सुनावणी होणार होती, न्यायमूर्ती शरद बोबडे हे गैरहजर असल्यामुळं ती सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. नवं घटनापीठ झालेलं आहे, त्यामध्ये 2 आधीचे न्यायमूर्ती हे बाहेर पडलेले आहेत आणि त्यांच्या ठिकाणी नवे 2 न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यातले एक मुस्लिम न्यायाधीश आहेत. असं हे नवं घटनापीठ आहे. ते आता कधी बसणार आहे, म्हणजे पुढची सुनावणी कधी आहे ती तारीख कळेल. पण थोडक्यात काय, तारीख पे तारीख राम मंदिराच्या प्रश्नावरती सुरू आहे. आपल्यासोबत मोहन साळेकर आहेत, विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते. मोहन साळेकर, जो मी तुम्हाला प्रश्न विचारला, असं झालंय का की केंद्रात मोदी सरकार, भाजपचंच सरकार, राज्यात योगी सरकार, भाजपचंच सरकार, निवडणुका तोंडावर आल्या,
तरी सुद्धा राम मंदिराचा प्रश्न सुटत नाहीये. राम मंदिराच्या प्रश्नी अध्यादेश काढा म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा सुचवलं, तरी सुद्धा मोदी सरकार ऐकत नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या सुनावण्या पुढे ढकलल्या चालल्या, त्यामुळे तुम्ही अगतिक झालात. आशिष, हा प्रश्न निवडणुकीचा किंवा अगतिकतेचा नाही. गेली 133 वर्ष न्यायालयीन लढाई या देशामध्ये आणि स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष हिंदूंनी वाट बघितली आणि ज्या पद्धतीने न्यायालयाचं काम चालतंय त्या पद्धतीकडे बघितल्यानंतर इंग्रजीमध्ये जी एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. ज्या न्यायाला उशीर होतो तो न्याय नाकारण्यासारखा आहे. आणि म्हणून हिंदू समाजाची भूमिका अशी आहे की राम जन्मभूमीचा प्रश्न हा न्यायालयाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आशिष, मला या ठिकाणी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मला राजकारणाच्या गंगाजळात हा प्रश्न न्यायचा नाही. त्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीच्या दृष्टीने आणि राष्ट्र भूमिका या दृष्टीने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्या वेळेला सोव्हिएत रशिया एकसंघ होतं त्यावेळेला जर्मनीच्या फौजांनी अचानकपणे रशियावर हल्ला केला. वास्तविक पाहता त्यांचं ठरलं होतं की जर्मनी रशियावर आक्रमण करणार नाही आणि त्या हल्ल्यामध्ये लाखो जर्मन सैनिक आणि रशियन सैनिक मारले गेले. आणि त्यानंतर त्या सगळ्या मेलेल्या सैनिकांना खड्डे करून पुरण्यात आलं आणि हजारो थडगी संपूर्ण रशियावर उभी राहिली. अशा स्थितीत त्यावेळेला सोव्हिएत संघ राज्याने असं ठरवलं, तिथल्या ज्या पुरातत्व खात्याच्या प्रमुख होत्या त्या जाहिराबाई म्हणून, त्यांच्याकडे हे काम सोपवलं आणि गावागावात फिरून यांचा शोध करा की कोण मेले आहेत आणि सन्मानाने त्यांचा विधी आपण अंत्यविधी पूर्ण केला पाहिजे. 1991 मध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झालं. एक पहिली घटना मी सांगितली. विघटन झाल्यानंतर उझबेकिस्तान स्वतंत्र झालं. वास्तविक पाहता रशियाची भूमिका अशी होती की आम्ही ख्रिश्चन चर्चेस आणि दर्गे हे मानत नाही. उझबेकिस्तानमध्ये त्यावेळच्या सरकारने भूमिका अशी घेतली की या सोव्हिएत संघ राजवटीने जे दर्गे आणि ज्या मशिदी पाडलेल्या आहेत त्या मशिदी आम्हाला पुन्हा उभ्या केल्या पाहिजे, कारण हा आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मी केवळ आपल्या देशातलं उदाहरण देत नाही आशिष, तर या देशाच्या पलीकडे अन्य देशांमध्ये अशाच प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. काँग्रेस काय सुचवायचं आहे? आपलं हिंदू राष्ट्र नाहीये अजून. एक मिनिट भारत हे धर्मनिरपेक्ष किंवा सर्व धर्म धर्मी राष्ट्र. हरीश रोगे या ठिकाणी आहेत. हरीश रोगेजींना मी एक आठवण करून देतो. राम मनोहर लोहियाजी त्यांचा ते आदर करत असतील, आम्हीही त्यांचा आदर करतो. राम मनोहर लोहियाजीने आपल्या पुस्तकामध्ये सोमनाथाच्या मंदिराच्या निर्माणानंतर एक वाक्य टाकलेलं आहे. ते वाक्य आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. ते वाक्य असं आहे की मी स्वतः नास्तिक आहे, पण रामकृष्ण शिव हे या देशाचे आदर्श आहेत आणि रामाने या देशाला आणि कृष्णाने या देशाला जोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे या देशामध्ये राम आणि कृष्ण हे या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. अशा प्रकारची भूमिका स्वर्गीय राम मनोहर लोहिया यांनी आपल्या पुस्तकात मांडलेली आहे. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेची भूमिका अशी आहे की हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे जाऊन श्री राम हे या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची तुलना बाबराशी होऊ शकत नाही. आणि म्हणून सरकारकडे आमचं वागणं असं आहे, आम्ही न्यायालय किती वेळ घेईल त्याच्याबद्दल आता विचार करत नाही, तर सरकारने ही भूमी अधिकृत केलेली आहे. ती भूमी कोणत्याही न्यासाला, मग राम जन्मभूमी न्यासाला द्या, विश्व हिंदू परिषदेला द्या, निर्मोही आखाड्याला द्या, कुणालाही द्या, पण या ठिकाणी उद्यापासून राम मंदिराचं निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारच्या साळेकर एका प्रश्नाचं उत्तर द्या की राम आणि कृष्णाचं नाव तुम्ही घेतलं, हे पुरुष होते का भगवान होते, देव होते, काय नक्की काय होतं ते आम्हाला जरा सांगा ना. आमच्या ज्ञानामध्ये जरा भर पडू दे. आमची भूमिका हे राष्ट्रपुरुष म्हणून आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि हरीशजी, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता, तुम्ही न्यायालयाच्या गोष्टी करता. 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात ज्या वेळेला न्यायालय निर्णय दिला त्यावेळेला तुम्ही काय केले? त्या देशामध्ये आणीबाणी आणलीत. शहाबानोच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यावेळेला काँग्रेसची भूमिका काय राहिली? तुमच्या युवराजांनी मंत्रिमंडळाने पास केलेला ऑर्डिनन्स बाहेर प्रेस कॉन्फरन्स मध्ये काढला. त्यावेळेला काय केलं?
तुम्ही न्यायालयाच्या अहो, गोष्टी करू नका. 1975 तुम्ही न्यायालयाच्या गोष्टी करताय म्हणून मी हे प्रकरण तुमच्यासमोर मांडतो. ठीक आहे. 1975 सालामध्ये का आणीबाणी आली त्याची चर्चा करण्यासाठी आशिषला सांगा. न्यायालयाचा विचार करा तुम्ही म्हणून मी ऐका बोलतोय. आता पूर्णपणे त्याची चर्चा करायची का इथे आशिषला विचारून घ्या. त्याची जर चर्चा करायची असेल तर माझी तयारी आहे. कळलं का नाही? 1975 सालामध्ये आणीबाणी का आणावी शहाबानाचं उत्तर द्या. कळलं का नाही? साहेब चर्चेपासून तुम्ही दूर पळताय. काँग्रेसची ही चर्चा आहे. तुम्ही 1975 साली या देशामध्ये आणीबाणी का आणली? ही काँग्रेसची इंदिरा अडचण आहे. गांधींच्या विरोधात निर्णय गेला अहो, होता तुम्ही की हा नाही? देश तोडायला इंदिरा गेला. गांधींच्या विरोधात अहो, निर्णय गेला होता की नाही अरे याचं मला उत्तर द्या. सांगा. नाही, नाही. हरीशजी, ऐका, याचं ठीक आहे, उत्तर ठीक आहे. द्या. अहो, म्हणजे तुम्ही तुम्हाला असं देश म्हणायचं की आणि अध्यादेश त्या घाला, पण ठिकाणी राम मंदिर करा. आणीबाणी अध्यादेश आणावी आणा, पण राम मंदिर आता करा. तुम्ही मागच्या दाराने जी आणीबाणी आणता ती उघड आलेली होती, आशिषजी, परंतु त्याच्यामध्ये तुमचे जे सगळे नेते जे आशिषजी, जेलमध्ये गेले त्याच्यापैकी ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ऐका ना. आपलं विषयांतर होत आहे. आपलं विषयांतर होत आहे. हरीश रोगे विषयांतर होतंय. एक मिनिट. विषयांतर यांनी केलं त्यावेळेला. ठीक आहे, थांबा ना. आपण बाबरापर्यंत गेलो होतो, तिकडनं येतो मी परत. एक मिनिट. गणेश खणकर थांबा. लवकर या. गणेश खणकर थांबा. डॉक्टर विवेक काँग्रेस कोरडे चर्चेपासून या दूर प्रश्नातला पळते. धागा बघा कसा गुंतागुंतीचा आहे. नाही, असं बाबर कसं कोण होईल? होता? आणीबाणी हे बघा, भारतावरती देशातली आक्रमण केलं. घटना तो आशिषजी, भारतात आला आक्रमण आशिषजी, करत. त्याच्यानंतर मुघल आशिषजी, इथं माझं- स्थिरावले. नंतर पुढे मुघलांचं साम्राज्य इथं आलं. बाबरनं ते वसवलं. पण बाबर हा परकीय राजा होता ज्यांनी भारतावर आक्रमण केलं. इथं येऊन त्याच्या मीरबाकीनं 1828 मंदिर पाडलं किंवा त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधली असं बोललं जातं. पुरातत्व खात्याने बाबर हा भारतीय नव्हता असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या बाबरांनी जे बांधलं ते आम्हाला नकोय. नाही बघा, मला विचारलं थांबा, मध्ये बोलायचं नाही साहेब. थांबाव. मला असं वाटतं की बाबर हा बाहेरून याच्यावर आक्रमण करून आला होता, ही गोष्ट खरी आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू नये. जे सत्य आहे ते सत्य आहे. सवाल आहे की आपण 500 वर्ष मागे जायचं, मग 5000 वर्ष मागे का नाही जायचं? या देशावर मोगल आक्रमण करतात, चेंगीज खान आक्रमण करतो, खून कुशाण आक्रमण करतात, आर्य कुठले होते? ब्रिटिश थांबा ना, ब्रिटिश आक्रमण करतात. फक्त आर्यांचं इथे आगमन होतं. काय सगळे द्रविड लोक उभे राहिले होते का आरत्या घेऊन या इथे? तेव्हा मला असं वाटतं की एक कुठली तरी मुदत ठरवायला पाहिजे. आता इथे नेहमी उदाहरण दिलं जातं की त्या जीर्णोद्धाराचं, सोरटीच्या सोमनाथाच्या जीर्णोद्धारामध्ये सरकारचा 1 पैसा किंवा सरकारची कुठलीच भूमिका नव्हती. ते मंदिर तिथे अस्तित्वात होतं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा प्रमुख भूमिका होती. नेहरूंची इच्छा नसताना राजेंद्र प्रसाद तिथे गेले, पण नेहरूंचं म्हणणं बरोबर होतं. पण त्याची आणि बाबरी मशिदीची तुलना करायची का? आणि इथे सर्वोच्च न्यायालयाबद्दल आणि न्याय व्यवस्थेबद्दल जे उचंबळून प्रेम आले त्यांना मी विचारतो की सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं अभिवचन तोडून बाबरी मस्जिद कोणी उद्ध्वस्त केली? तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा कुठला सन्मान नव्हता? तेव्हा दोन्ही पक्ष आणि काँग्रेस आणि भाजप तेवढेच जबाबदार आणि होते. हे जे भाजपचे- पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार, राज्यात कल्याण सिंग यांचं भाजप. कल्याण सिंगाने सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी लेखी affidavit affidavit केलेलं केला होतं. होता. असे हे पहिल्यापर्यंत माहिती करून घ्या. त्या ठिकाणी अफिडेव्हिट केलं आणि कुठल्याही त्यामध्ये प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी मशिदीला धक्का नाही स्पष्टपणे लावला. सांगितलं की या ठिकाणी कोणतंही गैरकृत्य घडणार नाही. याच्या उपरत हे पहा, हो, जणू काही पी.व्ही. नरसिंहराव यांना कल्पनाच आशिषजी, नव्हती. एका एवढा उत्तर प्रदेश एक सारख्या लक्षात एका घ्या. राज्याचा मुख्यमंत्री अफिडेव्हिट करतो सुप्रीम कोर्टामध्ये. रामाचं त्याच्यावर काय विश्वास म्हणतात ठेवायचा नाही का? रामाचं? ठीक की आहे, ठीक राम हा आहे, ठीक आहे. एकवचनी होता. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. हे राग जे रागाने सर्वोच्च बोलतात. न्यायालयाला वचन दिलेलं मोडतात त्यांना रामाचं नाव घ्यायचा काही काही अधिकार अधिकार नाही. नाही. ठीक आहे. शाकीर शेख बाबरी मस्जिद जी 6 डिसेंबर 1992 जमीनदोस्त केली अहो, गेली. जे रामाने काँग्रेस आणि सांगितलं ते- भाजपचे म्हणजे केंद्रातलं सरकार काँग्रेसचं, उत्तर प्रदेश मधलं कल्याण सिंगचं भाजपाचं सरकार, हे दोन्ही सरकार सारखेच जबाबदार नव्हते. मुळीच नाही. परत मी जाशेष त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याने सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट करून शाकीर शेख यांना बोलू द्या, मग मी थांबा. तुमच्याकडे येतो. या शाकीर माझ्याकडे शेख. नंतर तुम्ही साहेब, गुंतवू नका त्याच्यामध्ये. केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होता,
परंतु ज्या भागामध्ये राम मंदिर किंवा मस्जिद होती, मस्जिदीच्या पूर्ण त्यांनी संरक्षणाबाबत माननीय कल्याण सिंग यांनी ॲफिडेविट करून दिले असल्याने असं आपण अपेक्षित करू इच्छितो की पंतप्रधानांनी ते ग्राह्य धरला आणि त्यांना असं वाटलं की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि त्यामुळे त्यांना तेवढा भरोसा तेवढा विश्वास करणे गरजेचं होता, परंतु त्यांनीच ते घात केला आणि बाबरी मस्जिद पाडली गेली. दुसरी गोष्ट मी असं म्हणतो की साहेबांनी असं म्हटलंय की शहाबानोचा काय, साहेब शहाबानोच्या केस मध्ये जे निर्णय देण्यात आला त्या पर्सनल लॉ बोर्ड मध्ये त्याची तरतूद होती, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, त्यामध्ये हस्तक्षेप करण्यात गेला आणि निर्णय लागल्यानंतर त्याची लोकशाही पद्धतीने त्याची दखल घेण्यात आली. या देशाचे संविधान अजून सगळ्या धार्मिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करायचा हक्क आमच्या न्यायालयाला देतो. हा देश संविधानाने चालेल, कुठल्या शर्यतनी चालणार नाही, गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. परंतु त्याची तरतूद संविधानाचा आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही जे काय प्रक्रिया व्यक्त केली ते लोकशाही पद्धतीने निर्णय आल्यानंतर केली. या आता राम मंदिर आणि मस्जिद केस मध्ये अजून निर्णय आलेला नाहीये, तोपर्यंत जोपर्यंत निर्णय येत नाही आपण त्याचा सन्मान करायला पाहिजे, धीर धरायला पाहिजे. त्याच्यानंतर लोकशाहीने जे आपल्याला अधिकार दिलेले आहे त्यानुसार आपल्याला या देशाच्या संविधानाला कुठल्याही धार्मिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करायचा हक्क आमच्या संविधानकारांनी दिलेला आहे आणि तो हस्तक्षेप केला जाईल. कुणी या गैरसमजात राहू नये की या देशामध्ये कुठल्या धर्माचा कायदा प्रिव्हेल करेल. मग राम मंदिर प्रकरणी जर का मोदी सरकारने अध्यादेश आणला तर तुम्ही काय करा? आम्ही विरोध करू. ठीक आहे गणेश खंडकर, भाजपच्या प्रवक्ते म्हणून तुम्ही जनतेला हे आश्वासन देऊ शकता की मोदी सरकार कार्यकाळ संपण्यापूर्वी राम मंदिर उभारण्यासाठी अध्यादेश आणणार नाही? नाही, असं आश्वासन द्यायची गरज काय आहे? का मला एक सांगा, आपण अशी जी चर्चा करतोय ना, महिना उरला आता फक्त आचारसंहिता लागायला लोकसभेच्या निवडणुका, अशी जी आपण चर्चा करतोय, मी तेच म्हणतोय, तुम्ही आक्षेप काढणार की नाही? धार्मिक राजकारण करतोय. मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो, आपण वाट पाहू ना 29 नंतर काय होते, एवढी घाई आपण का करताय? का 29 नंतर मध्ये कधी होणार नाहीये सुनावणी? काँग्रेसच्या प्रवक्त्याने एवढी घाई काय? नवीन तारीख आलेली नाही, 29 ची सुनावणी पुढे ढकललेली आहे. येईल बघा लवकर. आपण न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करू. व्हेरी गुड. पुढच्या महिन्याभरात निर्णयाचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा आला नाही राम मंदिराच्या प्रश्नावर. पुढच्या महिन्याभरात सुप्रीम कोर्टाचा निवाडा राम मंदिराच्या प्रश्नावर आला नाही तर मोदी सरकार अध्यादेश काढणार नाही हे आश्वासन देत आहे का? नाही, असं आश्वासन द्यायची आज मला आवश्यकता वाटत नाही. ठीक आहे, मोहन साळेकर बघा, अध्यादेश काढायचं आश्वासन देऊ शकत नाही भाजप. अजून तुमची भूमिका काय? आशिष, माझी भूमिका मांडण्यापूर्वी एक दोन गोष्टींबद्दल जरा मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. 1992 साली ज्या वेळेला बाबरी ढाचा पडला त्यावेळची स्थिती थोडीशी आपण लक्षात घेतली पाहिजे. 30 नोव्हेंबरला न्यायालयाचा निर्णय होता आणि त्यावेळेला सगळ्या संतांची ही मागणी होती की विवादास्पद नसलेल्या जमिनीवर मंदिराचं बांधकाम सुरू करायला परवानगी द्या. 30 नोव्हेंबरचा निर्णय 3 डिसेंबरवर पुढे ढकलला आणि 3 डिसेंबरच्या नंतर 6 डिसेंबरला निर्णय येईल म्हणून सांगितलं गेलं. तारीख पे तारीख हे पुन्हा तिथे झालं आणि 6 डिसेंबरला ज्या वेळेला न्यायालय पुन्हा पुढे ढकलते निर्णय देण्याचं, त्यावेळेला लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ती वस्तुस्थिती लक्षात न घेता आपण ते एक षडयंत्र म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर ती पूर्णतः चूक आपली होईल आणि ती लोकांची सुद्धा दिशा होईल. एक प्रश्न. दुसरा मला जरा पूर्ण करू दे. दुसरा प्रश्न असा की अध्यादेश काढणार की नाही या संदर्भात आमची भूमिका ही स्पष्ट आहे की जे काय करायचं आहे ते बीजेपीने ठरवायचं आहे. एक राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांनी करायचं आहे.
आम्ही त्यांच्यासमोर 2-3 पर्याय ठेवलेले आहेत आणि केवळ आम्ही नव्हे, त्यांचे खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की कायदा मंत्र्यांनी पंतप्रधानांना जाऊन हे सांगितलं पाहिजे की भूमी तुम्ही अधिग्रहित केलेली आहे, ती भूमी तुम्ही त्या न्यासाला द्या किंवा निर्मोही आखाड्याला द्या किंवा विश्व हिंदू परिषदेला द्या, अशी स्पष्ट भूमिका त्यांचेच खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडलेली आहे. आणि हीच भूमिका घेऊन निश्चितपणे हे सरकार निर्णय घेऊ शकतं. कारण एक गोष्ट निश्चित आहे, या देशातील रामभक्तांच्या भावनांकडे हे सरकार दुर्लक्ष करू शकत नाही, विरोधी पक्ष सुद्धा दुर्लक्ष करू शकत नाही. कारण आतापर्यंतचा अनुभव हे सांगतोय, जो नहीं राम का वो नहीं हमारे काम का, ही भूमिका लोकांनी मांडलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. राम के नाम सब राजकारण होता है आणि तसंच चाललेलं आहे. आता मोहन साळेकर यांनी जो इशारा दिलेला आहे सुब्रमण्यम स्वामी यांचा हवाला देऊन की सरकार समोर काही पर्याय आहेत, सरकारने त्याचा विचार करावा. म्हणजे काय करावा, तर सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला आहे, ती सुनावणी आहे, त्याचा विचार करू नये आणि त्याच्या परस्पर तुम्हाला काय करता येतंय त्याचा तुम्ही विचार करा. म्हणजे पुन्हा तेच अध्यादेश काढा, कुठलाही पर्याय निवडा, पण राम मंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढा. हा जो दबाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांकडनं भाजपवरती येतोय, त्याला मोदी सरकार कशा पद्धतीनं दाद देतं हे बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. म्हणजे पुढच्या महिन्याभरात काहीही होऊ शकतं. काय होऊ शकतं हे आत्ताच आपल्याला नीटसं सांगता येणार नाही, पण काहीही होऊ शकतं एवढं मात्र नक्की. ही जी चर्चा आहे राम मंदिराची, ही आता खूप वाढणार आहे. एकूणच काय तर राम मंदिराचं राजकारण हे तापणार असं दिसतंय. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.